व्यावसायिक तुम्ही धुळ्यातलं एक गंभीर प्रकरण उजेडात आणलं होतं. तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया मांडली होती. आता त्या प्रकरणात 1,84,00,000 कॅश हस्तगत केली गेली आहे आणि जे अर्जुन खोतकर यांचे पीए किरण पाटील यांनाही निलंबित केले गेलेले आहे. तुम्ही वारंवार मागणी करता की अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आता काय भूमिका आहे? धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये किती नंबरची खोली? 102. 102 नंबर ही अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावावरची खोली आहे, म्हणजे शासकीय खोली. त्या खोलीमध्ये 5 कोटी रुपये 2 दिवसात जमा केले ठेकेदारांनी सर्व प्रकार. आणि जेव्हा गडबड सुरू झाली तेव्हा त्यातले मोठी रक्कम घेऊन हे कैलास पाटील बाहेर गेले. 2 कोटी तिथे राहिले. 2 कोटी सुद्धा मोठी रक्कम नाही. मी कालही म्हणालो 15 कोटीचं टार्गेट, 10 कोटी जालन्यात जमा करायचे. जालन्यात पुढल्या 24 तासात समिती तिथून गेल्यावर, समितीचं काम संपल्यावर 10 कोटी रुपये जालन्यात जमा करायचे होते. आता जालन्यातून कोण आलं होतं? ठीक आहे, गोंधळ झाल्यावरती लोकलज्जस्तेव सरकारनं त्याच्यावरती SIT नेमली. SITला कालमर्यादा आहे का? इतर वेळी तुम्ही SIT नेमता का अँटी करप्शनच्या कामात? 2 कोटी सापडले शासकीय कर्मचाऱ्याकडे, जो कर्मचारी अंदाज समितीचा अध्यक्षांचे सचिव आहेत, पी आहेत. खोतकर मंत्री असतानाही हे महाशय त्यांच्याबरोबरच होते. म्हणजे पैसे कोणासाठी जमा केले जात होते आणि कोण देत होतं आणि का देत होतं. आजच्या सामनामध्ये अंदाज समितीचं कार्य दिलंय. हे कार्य काय आहे हे जर समजून घेतलं तर अंदाज समितीच्या अध्यक्षांकडे पैसे कशा प्रकारे गोळा होत होते, आतापर्यंत किती बैठका झाल्या, हे महाशय अंदाज समितीचे अध्यक्ष झाल्यावर किती बैठका झाल्या, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात गेले, तिथे काय जमा झालं, या सगळ्याची चौकशी कालमर्यादेत होणं गरजेचं आहे. आणि पुरावे नष्ट केले जातील, धमक्या दिल्या जातील एकनाथ शिंदेकडून आणि अंदाज समितीच्या अध्यक्षाकडून. पुरावे नष्ट केले जातील आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली जाईल शासकीय अधिकाऱ्यांकडून. देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली, त्यापेक्षा ताबडतोब गुन्हा दाखल केला असता आणि त्या पीएला ताब्यात घेतला असतं आणि ही केस ईडीकडे वर्ग केली असती गुन्हा दाखल करून, तर आम्हाला आनंद झाला असता. कारण 5-50 हजाराच्या केसेस फडणवीसांनी ईडीकडे सुपूर्द केलेल्या विरोधी पक्षाच्या त्यांच्या नेत्यांच्या. मग ही एवढी मोठी रक्कम विधिमंडळातल्या कामकाजासंदर्भात बेकायदेशीरपणे जमा करून सुद्धा देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवतायत? विधिमंडळाची बदनामी करणाऱ्या अर्जुन खोतकरना वाचवतायत की स्वतःलाच वाचवतायत? हा खुलासा व्हायला पाहिजे. SITला कालमर्यादा का नाही? SIT त्यांचा अहवाल आणि चौकशीच्या त्यांच्या चौकटी काय आहे हे आम्हाला समजलेलं नाही. आणि ज्या पद्धतीनं अंदाज समिती गेल्या काही काळामध्ये ठिकठिकाणी गेली, तिथे कोणत्या हॉटेलमध्ये आणि कोणत्या विश्रामगृहात याच महाशयाने आपल्या बॉससाठी पैसे जमा केले, हे जर फडणवीसांना हवं असेल तर मी त्यांना द्यायला तयार आहे. राऊत तुम्ही म्हणतात की 5.5 कोटी मुळात 1,84,00,000 म्हणजे जमा केले गेलेले आहेत. तुम्ही म्हणतात 15 कोटीचं टार्गेट होतं. नाही, मी म्हणतो तुम्ही माझी उलट तपासणी कशा करता घेता? मी म्हणतोय की मी तुम्हाला काय झालं उरलेली रक्कम 5.5 कोटीतली उरलेली रक्कम जेव्हा हा माणूस घाईघाईने बाहेर पळून गेला तेव्हा जाताना त्याने गाडीत बॅगा टाकल्या. त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती होती. तोपर्यंत गोटे तिकडे पोहोचले. गोटे पोहोचल्यामुळे ही रक्कम ती उचलू शकले नाही. 2 कोटीच्या ती तिकडे राहिली.
5 कोटी 5.5 कोटीच जमा करायचे होते. 5-5.5 कोटी उरलेली रक्कम जालन्यात जमा करायची. ती कदाचित जमा झाली पण असेल, काय सांगता येत नाही. नाही, पण त्यात असं होत आहे की आता अर्जुन खोतकर आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत ते सांगतायत की या रकमेशी आमचा काही संबंध नाही, हे आम्हाला बदनाम करण्याचं कशा करता? षडयंत्र आहे. तर नेमकं मग काय बदनाम करण्याचे षडयंत्र आहे? मग त्या किशोर पाटील निलंबित कशा करता गेले सरकारने? तो शासकीय कर्मचारी म्हणून तिथे का आला होता? तो कोणाचा पेय होता? त्याला निलंबित का केलं? त्या गरीब माणसाला निलंबित का केलं? का केलं? बघा, हे सगळे चोर आहेत. चोर चोराला वाचवतोय. आणि चोर कधी चोरी कबूल करतो का? खोतकरांचा पूर्व इतिहास पहा. वैष्णवी अंगमने आत्महत्या केली, त्याच्यानंतर तिचा सासरा आणि मुलगा 7 दिवसानंतर अटक केली. मोठी सून असं म्हणते की आम्ही वारंवार तक्रारी केल्या, मात्र नाही बघा, महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल, पोलीस स्टेशन असेल, हे राजकारण्यांच्या दबावाखालीच काम करत आहे. अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेस सुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील